ओंकारा विथ हलीम असा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण काली माता आणि बगलामुखी मातेला प्रार्थना करून त्यांच्या शक्त्या आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब करतो. प्रत्येकाला जर सोल पर्पज कळला आणि त्या दिशेने त्यांनी कामं केली तर 100% युनिव्हर्स आपल्याला आपल्या गोल पर्यंत नेतो. सो आकाशिक हे फक्त फॉर्च्यून किंवा फ्युचरचं नाहीये, तर पर्पज काय आहे आणि काय लेसन्स चेंजेस आणायचे ते सगळं कळतं. आणि मी रेकॉर्ड ओपन केला आणि टू माय शॉक स्वामी बसलेले तिकडे. सो मला पण गूजबम्स आले आणि मी म्हणलं की अरे, मग ते म्हणले घाबरू नको, ती माझी खूप मोठी भक्त आहे. मी जर आर्कएंजल मायकल बद्दल मागच्या पॉडकास्टला बोलले असेल तर हनुमानजी पण एंजल्सच आहेत ना. बऱ्याचदा आपण बघतो की अरे पत्रिकेत तर काही दोष नाहीये, मग ती गोष्ट का रिपीटेडली होते. तर मग त्याच्यासाठी आपण ही आकाशिक रिडिंग ही विद्या आपण वापरू शकतो की पास्ट लाईफ मध्ये आपण काही केलंय का जे आता आपण सुधारायची गरज आहे. जर तुम्ही फक्त बुक्स क्लोज केल्या तर फायदा नाही. एव्हरी डे कोणीतरी आहे इकडे. कोण आहे? थर्ड पॉवर. तो घाबरला. ऍक्च्युली एंजल्सच आहेत, तू काळजी नको करू. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपले 50,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि जिथून लोकांना व्हिडिओज पॉडकास्ट बघायला काय म्हणतात मजा यायला लागली, आवडायला लागले, सोल्युशन्स मिळायला लागले आणि रादर कटप्पाने बाहुबलीला का मारलं याच्यापेक्षाही जो ज्वलंत प्रश्न तुम्ही विचारत होतात की दर्शिकाताईंचा कॉन्टॅक्ट आम्हाला पाहिजे, प्लीज तो कॉन्टॅक्ट शेअर करा. आणि जसं आम्ही प्रॉमिस केलं होतं की हा पॉडकास्ट येणार आहे आणि ताईंचा नंबर किंवा अपॉइंटमेंट्स तुम्हाला मिळतील आता. सो अशा दर्शिकाताई यांचं आगमन आपल्या पॉडकास्टवर परत एकदा झालेलं आहे. सो दर्शिकाजी, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या पॉडकास्टवर. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यामुळे चॅनलला एक काय म्हणतात ग्रोथ मिळाली आणि ज्याप्रमाणे चॅनलला एक वाट मिळाली त्याप्रमाणे मला पहिले तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की थँक्यू सो मच. जे काही चाललं आहे चॅनल आता आपलं 50,000 सबस्क्रायबर्स झाले, सो त्यासाठी तुमचा खूप मोठा वाटा आहे आणि लोकांना खूप पॉडकास्ट आवडलं. सो तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? पहिलेच तुझे कॉंग्रॅच्युलेशन्स की तुझे 50,000 सबस्क्रायबर्स झाले. सो आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड फॉर यू की ॲट दिस एज तू जे काही टॉपिक्स उचलतोय ते खूप छान आणि खूप छान गायडन्स मिळतो लोकांना. मग मे इट बी म्हणजे स्पिरिच्युअल असो, आयुर्वेदिकशी रिलेटेड असो. सो त्याच्यासाठी पहिले तुला कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला मनापासून थँक्यू. आय गिव्ह हार्टफुल ग्रॅटिट्यूड की त्या लोकांनी मला अप्रिशिएट केलं. त्याच्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टींना नीट ऐकून घेतलं, कारण तसं बघितलं तर आपला पॉडकास्ट 1 तासाचा होता. सो वेळात वेळ काढून लोकांनी माझा तो पॉडकास्ट पाहिला. त्याच्यासाठी मनापासून त्यांचे मी आभार मानते. आणि त्यांनी मला जे काही रिस्पेक्ट दिला आहे, प्रेम दिलं आहे, ते माझ्याकडनं असंच जपलं जाऊ पुढे. ह्याच्यासाठी मी देवाला कायम प्रार्थना करते की जास्तीत जास्त हिलिंग माझ्याकडनं होऊ दे आणि मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. सो थँक्स. कसे एक्सपिरियन्स आले तुम्हाला लोकांचे? छान होते. सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. खूप सुंदर छान एक्सपिरियन्सेस शेअर केले तर आता भरपूर वेळ जाईल, पण ऍट द सेम टाइम थोडे वियर्ड पण एक्सपिरियन्सेस आले. जसं लोक 2:30-3 मला कॉल करायचे. मग इट यूज टू म्हणजे माझी फॅमिली लाईफ आहे, सो 2:30-3 वाजता फोन करणं लॉजिकल नाहीये. बट स्टील मी बऱ्याचदा सुरुवातीला समजून घेतलं की लोक प्रॉब्लेम मध्ये असतात, सो करतात. पण मग त्याच्यानंतर लोकांचं असं झालं की मी फोन घेत नाही, तर त्याचं मी आज उत्तर देणार आहे, मी फोन का घेत नाही. आणि मेसेजेस करायला सांगतात, पण मी लोकांना असं मनापासून सांगेन की जितके लोक आकाशिक शिकतील ते माझ्यासाठी चांगलं होणार आहे. मला ही विद्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची, जेणेकरून तुम्ही सेल्फ हिलिंग कराल आणि तुम्हाला लोकांकडे जायची गरज नाही पडणार.
पण जे स्टुडंट्स माझे शिकलेत थ्रू पॉडकास्ट, अगेन थँक्यू टू यू की तुझ्या पॉडकास्टमुळे मला स्टुडंट्स मिळाले. पण त्या स्टुडंट्सला आता ते रिअलाइज की आपण जेव्हा आकाशिक करतो तेव्हा एनर्जी ड्रेन होते. सो मग एका दिवसात मी 3च्या वर नाही करू शकत. करेक्ट. आणि पॉडकास्ट बघितल्यानंतर मला भरपूर मेसेजेस आले. माझ्याकडनं मी खूप प्रयत्न केले सगळ्यांना अटेंड करायचे, पण समहाव काही लेफ्ट आउट झाले. त्याच्यासाठी मी परत क्षमा मागते किंवा सॉरी म्हणते मनापासून की मी सगळ्यांना नाही अटेंड करू शकले. पण काही काही वियर्ड एक्सपिरियन्सेस असे पण होते की लोकांनी खूप खालच्या थराला जाऊन मला शिव्या घातलेल्या आहेत, जे मला खूप वाईट वाटतं. म्हणजे वाचताना पण मला ते कल्चर्ड नाही वाटत. ओके. आणि का तर मी मेसेजेस देत नाही किंवा रिप्लाय देत नाही किंवा डेट्स देत नाही. सो आउट ऑफ फ्रस्ट्रेशन आपण लोकांना शिव्या नाही घालू शकत, कारण इथे फायनली वी आर शोईंग आर कल्चर. करेक्ट. आपलं कल्चर दाखवायची ही पद्धत नाहीये. बरोबर. आणि परत मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्याकडे हेल्प मागतो तर खूप पहिला बेसिक रूल आहे की तुम्ही खूप हंबल असलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. पण ते काही झालं नाही आणि खूप घाणशिव्या झाल्या वगैरे. सो मग नंतर मी फोन घेणं बंद केलं. सुरुवातीला मी फोन घेत होते आणि मला माहित नाही पण बऱ्याच लोकांनी सुरुवातीला पॉडकास्टला माझा नंबर बघितला होता. मग नंतर मी सोहमला रिक्वेस्ट करून तो नंबर काढायला लावला, कारण मला कॉल्स यायचे आणि मग खूप खालच्या थराला जाऊन लोक बोलायचे. त्याच्यानंतर मी एक फिमेल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सो मला पण माझ्या घरची कामं असतात, सो टाइम पण बघितला पाहिजे कॉल करताना. ते नाही झालं. सो मी नंबर काढला माझा पॉडकास्टवरनं. अदरवाईज माझं काही इंटेन्शन नव्हतं, फ्रॉड करायचं नव्हतं, मार्केटिंग स्किल्सचं मुळीच नव्हत्या. कारण मी परत एकदा आजच्या पॉडकास्टमध्ये क्लिअर करेन की मी जेव्हा पहिल्यांदा पॉडकास्ट दिला तेव्हा माझा फक्त हेतू हा होता की ही विद्या कॉमन मॅन पर्यंत पोचली पाहिजे मराठीतनं, जी आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि माझी फीस पण मी तशीच ठेवली होती की एक नॉर्मल मॅन पण अफोर्ड करू शकतो. बरोबर. पण ह्याच्या ऍडव्हान्टेजेस बरोबर डिसएडव्हान्टेजेस असे झाले की लोक खूप मला कॉल करायला लागले. आणि आज म्हणजे मी सांगितल्यासारखं की 3च्या वर मी नाही करू शकत, माझी बॉडी लिमिट मला नाही अलाउ करत. सो जर आकाशिक सेशन हवं असेल तर पहिली गोष्ट तर पेशन्स हवा, आणि सेकंडली माझ्यावर चिडण्यापेक्षा तुम्ही भगवंताला जर प्रार्थना केली की आमची अपॉइंटमेंट लवकर मिळू दे तर ती मिळते. कारण माझे असे अनुभव आहेत की लोक माझ्याकडे डेट मागतात, मी डेट देते आणि त्या दिवशी मला मेसेज येतो की आज ही अपॉइंटमेंट नाही घ्यायची. बर. आणि मला कॅन्सल करावी लागते त्यांना कॉल करून. मग मी मास्टर्सला जेव्हा विचारते की मी कुणाची अपॉइंटमेंट घेणं अपेक्षित आहे, कारण आता तो व्यक्ती माझी वाट बघत असतो 1 महिन्यापासून, तर मला नाव फ्लॅश होतं. आणि जेव्हा मी हे क्रॉस क्वेश्चन करते माझ्या मास्टर्सला की एवढ्या छोट्या किंवा शॉर्ट पिरियडच्या नोटीसवर कोण हो म्हणणार आहे अपॉइंटमेंटसाठी, पण मला पण हा शॉक होता की लोक तिथे मला फोनवर म्हणतात आज आम्ही सकाळपासून प्रार्थना करत होतो की आमचा नंबर यावा आणि तुमचा कॉल आला आणि तुम्ही माझा हे घेतला. सो मी परत एकदा सगळ्यांना सांगेन की हे माझ्या हातात नाहीये. तुमच्या मास्टर्सची जेव्हा इच्छा होते तेव्हा तुमची अपॉइंटमेंट येते. आणि जे लोक स्पिरिच्युअल पाथ मध्ये आहेत, ज्यांना रेकी, प्राणिक हिलिंग किंवा असे काही माहिती आहे, सो त्यांना ही गोष्ट कोरिलेट होईल जे मी सांगते ते. सो परत हे वियर्ड होते, पण काही चांगले पण होते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि ते अजून सुद्धा वाट बघतात आणि खूप डाऊन टू अर्थ जाऊन मला म्हणतात की ठीक आहे मॅम, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आकाशिक करा. ओके. ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता. मला माझं सुद्धा आठवतं तर पहिले आय गेस मला पण 1-1.5 महिना लागला होता. येस, तुला पण लगेच नाही मिळाली होती. आणि ऍज यू सेड की ज्यावेळी तुमचा स्वतःहून फोन आला आणि मला असं वाटत होतं की आपला नंबर लागू शकेल त्यावेळी आपलं आकाशिक रीडिंग झालं. बट मला हेच सांगावं असं वाटेल की एखाद्या स्त्रीला अशा प्रकारे खालच्या थराला जाऊन वेगवेगळ्या कमेंट्स करणं, मेसेजेस करणं, कॉल्स करणं हे अजिबात ऍक्सेप्टेबल नाहीये. आणि आपला हा ऑडियन्स असल्यामुळे, आपला हा परिवार असल्यामुळे इथून पुढे आपल्याकडून असं काही होणार नाही असं पण दर्शकाजींना मी सगळ्यांच्या बिहाफ खात्री तुम्हाला देतो. नाही होणार. नाही होणार.
तर आता आपला आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. आणि जे हा पॉडकास्ट पहिल्यांदा बघत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडक्यात परत एकदा आकाशिक रीडिंग म्हणजे काय किंवा रेकॉर्ड्स म्हणजे काय हे प्लीज सांगा. ओके, आता आकाशिक रीडिंग म्हणजे एक पद्धतच आहे ज्याने आपण पास्ट, प्रेझेंट, फ्युचरला अलाइन करू शकतो. तिघांना एका ह्याच्यात आणून आपण आपला सोल पर्पज घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत. त्याच्यातली एक मोडॅलिटी आकाशिक हिलिंग आहे. सो आकाशिक हिलिंग म्हणजे असं म्हणलं जातं की 6-7 पायऱ्या असतात, तसं 6th रेल्मवर आपल्या सगळ्यांचे रेकॉर्ड स्टोअर केलेले असतात. तर रेकॉर्ड्स म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट एनर्जी जी व्हायब्रेशन फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते. सो आपण ज्याला म्हणतो की मागचा जन्म, पुढचा जन्म किंवा प्रेझेंट जन्म, तर तिथे जिथे हे रेकॉर्ड स्टोअर केले जातात तिथे त्या सगळ्या इन्फॉर्मेशन एकाच बरोबर असतात. कारण तिथे पास्ट, फ्युचर असं काही नाही. जे काही आहे ते प्रेझेंटमध्ये आहे. पण जेव्हा आपण पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा ती पास्ट लाईफ होते आपल्यासाठी. सो बऱ्याचदा आपण बघतो की अरे पत्रिकेत तर काही दोष नाहीये, मग ती गोष्ट का रिपीटेडली होते. तर मग त्याच्यासाठी आपण ही आकाशिक रीडिंग ही विद्या आपण वापरू शकतो की पास्ट लाईफ मध्ये आपण काही केलंय का जे आता आपण सुधारायची गरज आहे. सो ते सगळं आपल्याला दाखवलं जातं. अपार्ट फ्रॉम दॅट, आकाशिक हे फक्त भविष्य बघायचं मेथड नाहीये. तर आकाशिकचा मेन पर्पज आहे की तुम्ही जन्म का घेतलाय ते जर आपल्याला समजलं तर आपण आपली लाईफ त्या दिशेने नेतो. सो लाईफ पर्पज कळतं, सोल पाथ कळते, त्याच्यानंतर लेसन्स काय शिकणं अपेक्षित आहे ते कळतं आपल्याला. आणि मग ते एकदा सगळं आपण अलाइन केलं की जेव्हा आपण आपल्या सोल पाथवर चालायला लागतो तेव्हा पूर्ण युनिव्हर्स आपल्याला हेल्प करतं त्याच्यात प्रोग्रेस मिळायला. जसं आता माझं स्वतःचं एक्झाम्पल जर घेतलं तर बिईंग अन टेक्निकल पर्सन, इंजिनिअरिंग केलंय, MBA केलंय, बट मी MNC जॉब बघण्यासाठी खूप धडपड केली. बट फायनली मी ह्या मोडॅलिटीत आले कारण माझा सोल पर्पज हिलिंगचा होता. पण आता मला लक्षात येतंय की जेव्हापासून मी सोल पर्पजवर चालायला लागले तेव्हापासून मला भरभरून प्रेम मिळतंय, रिस्पेक्ट मिळतोय, सगळे ब्लॉकेजेस निघालेत, समाधान आहे आणि मला युनिव्हर्स हेल्प करते माझ्या या सोलला. सो प्रत्येकाला जर सोल पर्पज कळला आणि त्या दिशेने त्यांनी कामं केली तर 100% युनिव्हर्स आपल्याला आपल्या गोल पर्यंत नेतो. सो आकाशिक हे फक्त फॉर्च्यून किंवा फ्युचरचं नाहीये, तर पर्पज काय आहे आणि काय लेसन्स, चेंजेस आणायचे ते सगळं कळतं. अपार्ट फ्रॉम दॅट, अँसेस्ट्रल हिलिंग पण आपण करू शकतो. म्हणजे आपण ऐकलंय पितृदोष असतात किंवा कर्सेस असतात, वाव्ज असतात. म्हणजे आपण मागच्या जन्मी शपथ घेतो की मी हे आता कधी कुठल्याच जन्मात करणार नाही, आपण असं बोलून जातो. आणि मग आपण जेव्हा पुनर्जन्म घेतो आपण हे विसरलेले असतो की आपण अशी काहीतरी शपथ घेतली. सो मग त्या शपथ रिलीज करायला, कोणाचे कर्सेस रिलीज करायला ही मोडॅलिटी खूप चांगली आहे. मग ज्याच्यातनं आपल्याला हे सगळं कळतं. अपार्ट फ्रॉम दॅट, काही नवस किंवा देवाचं काही चुकत असेल तर ते पण गायडन्स मिळतो. आता ही विद्या प्रत्येक जण वेगवेगळ्या लेवलनी शिकवतं आणि सेशन्स घेतात. पण मी जेव्हा आकाशिक रीडिंग करते तेव्हा मी हे सगळं मला मास्टर्स दाखवतात. सो ह्याच्यात परत माझा काही वाटा नाही, मास्टर्स जे सांगतात ते मी सांगतो. बरं, मला आठवतंय की तुम्ही मला पण जे सांगितलं होतं म्हणजे त्याच्या आधी मी वेगळ्या पाथवर होतो आणि तुम्ही सांगितलं आणि त्याप्रमाणे मग जसं तुम्ही सांगितलं की युनिव्हर्स तुम्हाला ते ब्लॉकेजेस काढायला हेल्प करतं. सो येस, आय थिंक सो तुझ्या ह्याच्यात असं आलं होतं की तू काहीतरी रेव्होल्युशनरी करायचंय सोसायटीसाठी. करेक्ट. आणि आता जर तुझं काम बघितलं तर सीइंग युअर एज, ह्या जनरेशनची लोक मोस्टली ह्याच्यात नसतात आणि तू ते छान कॅरी करतोय. आणि तुझ्याही लक्षात आलं असेल की जेव्हा तुला सोल पर्पज कळला आणि तू त्याच्यावर काम करायला लागला तर तुझे व्ह्यूअर्स वाढले. जे तुझा युट्यूब चॅनल आधी पण होता पण त्याला एवढे नव्हते सबस्क्रायबर्स. पण जसं मी म्हणलं तसं की तुला एकदा सोल पर्पज कळला आणि तू तो पकडला की मग युनिव्हर्स सुद्धा तुला हेल्प करतं सक्सेस अचीव्ह करायला. ऍब्सोल्युटली. आपली ती नुसती माझी सुरुवातच होती. 3-4 व्हिडिओज आय गेस झाले होते आणि त्याच्यानंतर आपण येस. आणि मग त्याच्यानंतर आता तुला लाईफ मध्ये ब्रेक नाही मिळणार. दॅट इज व्हॉट. चांगलं. आय ब्लेस यू. थँक्यू.
बऱ्याच लोकांनी असे कमेंट केले आपल्या पहिल्या पॉडकास्टला की जसं त्यावर आपण लिहिलेलं होतं की सोल कनेक्शन असतं, की तुम्ही सोल कनेक्ट करता म्हणजे तुमच्याकडे सिद्धी आहेत की तुम्हाला हवं तेव्हा मला या व्यक्तीला वाटलं की मी त्याच्याशी बोलू शकते, जी व्यक्ती या पृथ्वीवर नाहीये. तर मग हे असं असतं का? जस्ट टू क्लिअर. हा, म्हणजे आता मला पण अनुभव आला. ऍक्च्युली जेव्हा लोक मला अप्रोच करतात तेव्हा लोक मला विचारतात की मॅडम माझे आई गेले, माझे वडील गेले, तर मला कनेक्ट करता येईल का? तर आकाशिक म्हणजे सोल कनेक्शन नाहीये, इट इज अ पार्ट ऑफ आकाशिक. आणि ते पण त्यावेळेला होतं जर तुमच्या लव्ड वन्सला तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर. त्याला टोटली वेगळं म्हणतात, त्याला मीडियमशिप म्हणतात, की वेरिन ती लोक फक्त सोलशी बोलतात. सो दे विल नॉट टेल युअर फ्युचर किंवा पास्ट लाईफ त्याच्यात सांगितली जात नाही, त्याच्यात फक्त तुम्ही तुमच्या लव्ड वनशी बोलू शकता. सो त्या मोडॅलिटीला मीडियमशिप म्हणतात. पण आकाशिक अशी विद्या आहे की जेव्हा एखादा क्लायंट येऊन बसतो आणि त्याला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील आणि ते प्रॉब्लेम समजा त्याच्या लव्ड वन्सनी जर त्याला ऑथेंटिसिटी दिली की तू हे कर, तर तो जर क्लायंट करणार असेल तर मग त्या केसमध्ये ते सोल्स कनेक्ट होतात. पण अर्थात मी नुसतं सोलशी बोलत नाही, इट इज अ पार्ट ऑफ आकाशिक. आणि अगेन मला इथे क्लिअर करावंसं वाटतं की मी जरी सोल्सला आवाहन केलं की या माझ्याशी बोला, तरी अगेन इट इज देअर चॉईस टू कनेक्ट ऑर नॉट टू कनेक्ट. म्हणजे असे पण क्लायंट्स आहे ज्याच्यात मला लोक येऊन म्हणले की नाव वी हॅव टेकन रिबर्थ, सो वी कॅनॉट कनेक्ट विथ द पास्ट. सो मग त्यांना गायडन्स नाही मिळाला. पण काही ठिकाणी सोल स्वतःहून येतात, सांगतात. जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये एक कावळ्याचा उल्लेख केला होता, सो त्याच्यामध्ये ती सोल स्वतःहून आली, शी टॉक अँड आय कन्व्हेड. पण फक्त मेलेल्या लोकांशी बोलणं हा पर्पज आकाशिकचा नक्कीच नाही. बस. आणि जे सिद्धी लोक म्हणतात की तुमच्याकडे सिद्धी आहे का? तर सिद्धी तर आहे, म्हणजे मी म्हणेन, कारण काय मी स्वामींशी बोललेली आहे. आणि म्हणजे एक क्लायंट आली, शी वॉज 70+ आणि त्या बसल्या माझ्यासमोर आणि त्या म्हणल्या की दर्शिका मी तुला काही सांगणार नाहीये, तुला फक्त परवानगी देते, रेकॉर्ड्स ओपन कर. आणि मी रेकॉर्ड्स ओपन केला आणि टू माय शॉक स्वामी बसलेले तिकडे. सो मला पण गूजबम्स आले आणि मी म्हणलं की अरे, मग ते म्हणले घाबरू नको, ती माझी खूप मोठी भक्त आहे, तर मी तिला गाईड करण्यासाठी आलोय. आणि तो माझ्या लाईफ मधला खूप पहिला एक्सपिरियन्स होता, सो माझ्या डोक्यात राहिलाय तो. आणि मला पण तिथे कुठेतरी आनंद झाला की मी स्वामींना बघू शकले, त्यांच्याशी बोलू शकले. सो स्वामींनी सांगणं सुरू केलं की ती जे प्रश्न घेऊन आलीये त्याच्यामध्ये मोस्टली तिच्या हजबंडचे प्रश्न आहेत आणि तिचा नवरा मला बिलीव्हच करत नाही, म्हणजे माझ्यात तो फेथच ठेवत नाही, तर मी कसं तिला मदत करू. आणि म्हणे तू तिला विचार की तिने जेव्हा जेव्हा हाक मारलीये तेव्हा मी उत्तरं दिली नाहीयेत का. तर माझं असं झालं की आता हे डायरेक्टली कसं सांगणार, त्यांनी काहीच बॅकग्राऊंड दिली नाही, काही नाही. पण मी थोड्या वेळ पॉज घेतला, मग परत स्वामी म्हणले तुला मी सांगतो तेवढं सांग. सो मग मी जेव्हा हे कन्वे केलं तर त्या लिटरली रडायला लागल्या आणि त्या म्हणल्या की हो, म्हणजे मी जेव्हा जेव्हा स्वामींना हाक मारते माझी कामं होतात, पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आज मी माझ्या मिस्टरांसाठी चालली आहे आणि ते बिलकुल स्वामी भक्त नाहीयेत. सो तो माझा अनुभव होता की ज्याच्यात मी स्वामींशी बोलले आणि तो क्लायंट त्या गेल्या आणि मग मी मेडिटेशनला बसले आणि मी गजानन महाराजांना सांगितलं की मी एवढ्या लहानपणापासून तुमचं करत आहे, तर मग लोकांच्या याच्या स्वामी येऊन बोलतात आणि मग मी काय केलंय की तुम्ही माझ्याशी बोलायला काय येत किंवा माझं पुण्य कुठे कमी पडतंय. तर नेक्स्ट डेला जेव्हा मी परत माझे रेकॉर्ड्स ओपन करून बसले तर मी त्यांचा हात माझ्या डोक्यावर अनुभवलाय, म्हणजे मी टच माझ्या डोक्यावर त्यांच्या फील केलाय. आणि मला इतके गुजबम्स आले, घामाघूम झाले होते मी. आणि मग ते मला म्हणले आता का घाबरतेस, काल तर बोलवत होतेस, तर आता मी समोर आहे, आता बोल तुला काय बोलायचंय. तर मी खूप रडकुंडीला आले होते आणि रडले मी लिटरली. आणि मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की नाही, तुमचा जो हात मी आता फील करते तो लाईफ लॉंग मी जिवंत असेपर्यंत माझ्या डोक्यावर असू दे, तेवढंच. आणि मला जेव्हा लोनली फील होईल, एकटेपणा जाणवेल, तेव्हा मी तुमच्याशी बोलेन, तर तुम्ही मला उत्तरं द्या. सो ही पण एक सिद्धीच म्हणू शकतो आपण. आणि
आणि तिसरा एक अनुभव असा आला की मी एक कोर्स केलाय हुंकारा विथ हलीम, ज्याच्यात आपण बगलामुखी देवी आणि महाकालीला इव्होक करतो, म्हणजे त्यांना प्रार्थना करतो, त्यांच्या शक्तींना आपण हे करतो. तर तेव्हा म्हणजे मी कालीमातेला चालत येताना बघितलं, म्हणजे हे अगदी काही इमिजिएट नाही झालं. अर्थात मी 1 वर्ष पूर्ण ती मेडिटेशन किंवा ती तपश्चर्या केली, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन जे असतील ते, आणि मग ती लिटरली मला दिसली चालत येताना. आणि मी तिच्याशी बोलले की म्हणजे कुठेतरी मी जे करती आहे ते तुझ्यापर्यंत पोचतंय. तर ती स्माइलिंग फेस घेऊन आली आणि ते मला म्हणली की हो, तुला कधी कमी पडणार नाही ह्याची काळजी मी घेईन. सो आय फील व्हेरी ब्लेस्ड की मी ह्याला सिद्धीच म्हणेन, म्हणजे सो आय हॅव कनेक्शन्स. ओके, आता तुम्ही उल्लेख केला ओमकारावित हलीम, तर याविषयी अजून थोडं आम्हाला सांगा. आपण ऐकलं असेल की 10 महाविद्या म्हणून असे असतात जे आपण शिकतो, तर त्याच्यामध्ये हुंकारावित हलीम असे या 2 देवींच्या आपण बाजूला काढल्या, कारण त्या 10 महाविद्या एकदम शिकणं पॉसिबल होत नाही. सो मग हुंकारावित हलीम असा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण कालीमाता आणि बगलामुखी मातेला प्रार्थना करून त्यांच्या शक्त्या आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब करतो. सो त्याला एक प्रोसिजर असते, सिद्धीकरण प्रोसेस करावी लागते, ज्याच्यामध्ये खूप जसे नेम असतात, पूर्ण आपल्याला ते सगळे रिच्युअल्स फॉलो करावे लागतात आणि मग महाकालीचे ब्लेसिंग्स मिळतात. एकदा का आपण सिद्धीकरण केलं की मग ते लाईफ लॉंग ती विद्या आपल्या बरोबर असते. तर हे शिकण्याच्या मागे माझं कारण हे होतं की मी आकाशिक मध्ये असते, स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जास्त असते. सो हुंकारा विथ हलीम केल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अच्छा. पण ह्याचा फायदा जे लोक मोठे बिझनेसमॅन आहेत किंवा ज्यांना मोठ्या कंपनीज रन करायच्या आहेत किंवा VP लेवलला वगैरे आहेत, तर ते लोक सुद्धा हा कोर्स करू शकतात. कारण आपली मेमरी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्याला वाचा सिद्धी येते. अर्थात ते सगळं नीट केलं पाहिजे, ते काय आहे ते. तर हे सगळं केल्याने फायदे बरेच आहेत. सो महाकाली आणि बगलामुखीला आपण त्यांचे पॉवर्स घेऊन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करू शकतो. जसं रेकीला सिम्बॉल्स असतात तसे ह्याला पण सिम्बॉल्स असतात जे ऍक्टिव्हेट करावे लागतात. वाचा सिद्धी म्हणजे तुम्ही जे बोलाल ते मी जे पण काही बोलेन ते, म्हणून हे करताना नेगेटिव्ह बोलताच येत नाही. कारण जर तुम्ही नेगेटिव्ह बोलला तर ते 4 टाइम्स आपल्यावर येत. सो जेव्हा हा कोर्स करू आपण तेव्हा आपल्याला खूप कॉशियस राहावं लागतं की किती राग आला तरी त्या सीन मधनं कट व्हावं लागतं किंवा शांत बसावं लागतं. पण नेगेटिव्ह काही निघता कामा नाही, कारण ओव्हर द पिरियड जे आपण बोलू ते सिद्ध होत जातं. किंवा एक असं पण म्हणू शकतो की समोरचा आपलं ऐकायला लागतं. पण हिप्नोथेरपी आणि ह्याच्यात हा फरक आहे की हिप्नोथेरपीमध्ये आपण थोड्या वेळच वशीकरण करू शकतो, पण ओंकारा विथ हलीम मध्ये परमनंट तो व्यक्ती तुमचा ऐकायला लागतो. हो, ते करताना खूप व्यवस्थित करायला लागतं, पण ती पण खूप प्रोसेस मोठी आहे, रूल्स खूप आहेत. असं कोणाला शिकायचं असेल तर तेही शिकवते मी. अच्छा, सो ते कसं काय शिकायचं? मग आता आपण हा पॉइंट घेऊन ज्यांना कॉन्टॅक्ट हवा होता किंवा ज्यांना कोर्स करायचा आहे, तर हे आता मी इथे रिव्हील करतो की डिस्क्रिप्शन मध्ये 2 गुगल फॉर्मच्या लिंक्स तुम्हाला मिळतील. सो त्यावर जाऊन तुम्ही, एक अपॉइंटमेंटची लिंक आहे, एक कोर्सची लिंक आहे, त्याला जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला दर्शिकाताई कॉल करतील. करेक्ट? सो आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं की लोकांनी कशा प्रकारे बोलल्या आहेत, लोक कशी बोललेले आहेत किंवा कशा कुठल्याही वेळी कॉल केलेला आहे, जस्ट टू अवॉइड दॅट. त्यामुळे मग आम्ही गुगल फॉर्म्स क्रिएट केलेले आहेत, त्यावर तुम्ही जाऊन तुमची अपॉइंटमेंट घेऊ शकता. बट जसं दर्शिकाताई म्हणतात की अपॉइंटमेंट घेण्याच्या ऐवजी तुम्ही कोर्स शिका आणि त्यांनी तुम्हाला सेल्फ हिलिंग किंवा तुम्ही स्वतःचे आकाशिक रेकॉर्ड्स बघू शकाल आणि तुम्हाला मग तेवढा वेटिंग पिरियड पण लागणार. म्हणजे मी परत तेच सांगेन की जे लोक शिकतील ना त्यांचा फायदा असा होईल
की त्यांच्यात खूप चेंजेस त्यांना जाणवतील, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ते लोकांवर रिलाय नाही राहणार ना, दे विल बिकम देअर ओन हिलर. म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं असतं की स्वतः आपण हील झालो तर अजून 10 लोकांना हील करू शकतो. सो बेटर ऑप्शन आहे यू लर्न आकाशिक. आणि आकाशिक हुंकारा विथ हलीमपेक्षा सोपं आहे. सो ते जास्तीत जास्त शिकावं लोकांनी, असं माझी खूप इच्छा आहे की जेणेकरून बाहेर कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या हिलिंग प्रोसेसला अजून हे करू शकतो, लवकर करू शकतो. करेक्ट. ओके. आणि हे जर शिकायचं असेल तर काय फी असते? ऍक्च्युली ह्याचे टोटल 4 लेवल्स आहेत. पहिल्या लेवलमध्ये आपण स्वतःचं रिडिंग आणि क्लायंटचं रिडिंग करू शकतो. फक्त हिलिंग देऊ शकत नाही. रिडिंग तुम्ही वास्तूचं, पेटचं, स्वतःचं, सगळ्यांचं करू शकता. सेकंड, थर्ड रिडिंग मध्ये तुम्ही तुमची अँसेस्ट्रल लाईन हील करू शकता. जसं मी म्हणलं की पितृदोष असतो किंवा काही शब्दा, कर्सेस, ब्लॅक मॅजिक ते काढू शकतो. त्याच्यानंतर आपलं इनर चाइल्ड हिलिंग असतं. म्हणजे हे बऱ्याच लोकांना माहीत पण असेल, ह्याचं पण मी थोडं एलॉबरेट करून सांगते. इनर चाइल्ड हिलिंग मध्ये कसं असतं की जेव्हा गर्भधारणा होते बाळाची, त्यावेळेला आईची काय स्थिती असते, सो ते सगळे थॉट्स बंबार्ड केले जातात त्या बाळावर. ओके. सो ते जन्माला येतं ते फोबियानीच येतं. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लहानपणी खूप कम्पॅरिझन असतं, मोठा भाऊ चांगला, छोटा भाऊ खराब किंवा XYZ. सो ते कुठे आपल्याला कळत नसतं, पण ते लहान मुलाच्या डोक्यात ते फिट होत जातं, कळत न कळत. आणि मग नंतर ते सोशल म्हणजे सोशलाइज व्हायला त्यांना त्रास होतो, फोबिया येतो, कॉन्फिडन्स लूज होतो. सो हे सगळं आपण इनर चाइल्ड हिलिंग मध्ये थ्रू आकाशिक आपण इव्हेंट्स फाइंड आउट करू शकतो. आणि लास्ट इज शॅडो वर्क. शॅडो वर्क म्हणजे आपलंच आपण समोर आणायचा आणि त्याच्याशी संवाद साधून ते सगळं एलिमिनेट करायचे जे प्रॉब्लेम्स आहेत. सो ऍक्च्युली बघितलं ना तर हा कोर्स जर पूर्ण केला तर आपल्याला दररोज हिलिंगची गरज आहे. कारण काय, जर हील करायचं असेल तर इट इज नॉट अबाउट वन लेअर किंवा वन लाईफ. म्हणजे एक लाईफ पॉपअप आली, ती हील केली, 15 दिवसांनी परत दुसरी. इट्स जस्ट लाईक अ स्पायरल. एक संपलं की दुसरं. सो ते तोपर्यंत क्लीन करत जायचंय की जोपर्यंत आपण आता फुल कॉन्फिडंट आहोत. आणि मग एकदा का ते लेसन शिकले की आपण रिबर्थ मधनं वाचलो. सो ती त्या पद्धतीने पण ती मॉडॅलिटी चांगली आहे आकाशिकची. आणि जे लोक अजून ज्यांना हे प्रोफेशन म्हणून नाही वापरायचंय, जसं की आता तुझ्याच एक्झाम्पल घेऊया की तुला हे प्रोफेशन नाही करायचंय, पण आता तू पॉडकास्ट करतो किंवा तुझं जे काही फील्ड असेल, तर तू जर ही पहिली लेवल शिकला आणि तू ओपनिंग प्रेयर करून जर तुझं हे काम केलं तर तुझे मास्टर्स, टीचर्स आणि लव्ड वन्स जे आपण आकाशिकमध्ये उल्लेख करतो, तर ते तुझा हँड होल्ड करतात आणि तुझ्या कामात तुला एफिशियन्सी देतात. म्हणजे आता एखादं मोठं पुस्तक लॉचं मला पाठ करायचं आहे आणि उद्या माझी एक्झाम आहे, तर मी रेकॉर्ड्स ओपन करणार आणि मग मी बसणार अभ्यासाला. सो जर मला 5 तास लागत असतील ते पुस्तक पाठ करायला, तर वेन आय लर्न इन आकाशिक ते 3 तासातच होतं. आणि मिरॅक्युलसली जेव्हा पेपरला जातो आपण, तेव्हा आपण रेकॉर्ड ओपन करून पेपर लिहिला तर मुद्दे सुद्धा आपण बरोबर लिहून येतो. म्हणजे मास्टर्स बरोबर त्याच ह्याला नेतात जिथे तुझं गरज आहे कॉन्सन्ट्रेशनची. अदरवाईज यू कॅन स्किप दॅट. सो त्याला पण युजफुल आहे. आणि जे लोक पेंटिंग मध्ये आहेत किंवा ज्यांना क्रिएटिव्हिटी आहे, जे संगीत शिकतात तेव्हा, तर ते पण रेकॉर्ड्स ओपन करून जेव्हा शोज करतात तर दे क्रिएट मिरॅकल्स. तर ह्याचा हा पण फायदा आहे. म्हणजे आकाशिकला फार चुकीच्या पद्धतीने लोकांनी घेतलंय की इट इज अबाउट फ्युचर प्रेडिक्शन, तेव्हा नाही का, म्हणजे भविष्य. तर ते तसं नाही. आकाशिक त्याच्या पलीकडे आहे. आकाशिकचं काम काय आहे की सोल लेवलला प्रत्येक डायमेन्शन्सनी तुला पॉलिश व्हायचं. सो एव्हरीथिंग इज कवर्ड इन आकाशिक. सो मी लोकांना तेच रिक्वेस्ट करेन की तुम्ही शिका, जेवढं शिकाल तेवढं चांगलं आहे. आणि तुम्ही फीज? पहिल्या लेवलची फीस माझी 11,000 आहे. सेकंड थर्ड मिळून 15,000 आहे. त्याच्यानंतर जे मी म्हणलं शॅडो वर्क वगैरे, सेक्रेड वुंड्स. आता सेक्रेड वुंड्सचा मी उल्लेख नाही केला. सेक्रेड वुंड्स म्हणजे असे काहीतरी आपल्याला पेन्स आलेले असतात लाईफमध्ये की जे तू काही कर पण ते नाहीच लेट गो होत.
तर त्याला कसं हील करायचंय त्याला प्रॉपर मेथड आहे. सो त्याची 10,000 फीस आहे. आणि लास्ट मर्कबा म्हणून आहे, त्याची फीस पण 10,000 आहे. मर्कबा म्हणजे आपण आपली बॉडी लिव्ह करून आपलं सोल ट्रॅव्हल करतं दुसऱ्या डायमेन्शनला. सो ते ट्रॅव्हल करून देन वी कॅन रिटर्न इन आवर बॉडी. सो मर्कबाचा फायदा काय होतो की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी बसलोय आणि एखाद्या वास्तूचं आकाशिक करायचं, सो तुला दिसताना मी इथेच दिसेन पण माय सोल इज देअर, सो आय विजिट दॅट. आणि ह्याचा पण फायदा कॉन्सन्ट्रेशन साठी होतोच. आणि मी जेव्हा आपण ट्रिप्सला जाते तेव्हा मर्कबा करते मी. ती सगळी ट्रिप म्हणजे ती प्लेस आधी बघून घेते, देन आय गो देअर. मग मला लोकांना सांगते तर डावीकडे हे मंदिर आहे, उजवीकडे हा रोड आहे. मर्कबाने हे फायदे होते. पण आता परत सांगायचंय की शिकून जर तुम्ही फक्त बुक्स क्लोज केल्या तर फायदा नाही. एव्हरी डे कोणीतरी आहे इकडे. कोण आहे? थर्ड पॉवर आहे. तो घाबरला. हो ऍक्च्युली एंजल्सच आहेत, तो काळजी नको करू. सो मर्कबाला त्यांना ते कट करायचं होतं, सो दे हॅव कट इट. ओके. हा. सो मर्कबाने तू ती प्लेस बघू शकतो आणि मग तू येऊ शकतो. सो मी हे आता केदारनाथला जाताना केलं होतं की केदारनाथ पूर्ण मी आधी मर्कबा थ्रू मी ते अनुभवलं होतं आणि मग तिकडे जाऊन सेम सीन बघितलं होतं. सो हा पण कोर्स मी घेते. ज्याला आकाशिक नसेलही करायचं तो पण मर्कबा करू शकतो. बर. ऍक्च्युली मी आता हे एडिट मध्ये काढू का ठेवू असा मला प्रश्न पडायला लागलाय. नाही ठेव तू मर्कबाचं. नाही मर्कबा नाही, आता जे काही झालं ऍक्च्युली ते हे होता, सिग्नल होता की पुढचं जे मी सांगणार होते तिथे स्टॉप लागलाय मला की नाही सांगायचं. सो आय फिल्टर्ड इट, डोंट वरी. ओके. सो मी हे ठेवतोय आणि आता जे तुम्ही एक्सपिरियन्स केलं हे इट इज आय डोंट नो which has stopped me to share something which I was going to share. ओके. ओके. पुढे जाताना असे काही एक्सपिरियन्सेस आता लोकांचे काही आले का तुम्हाला पुढे गेल्यानंतर, म्हणजे आपला पॉडकास्ट झाल्यानंतर? जसं तुम्ही एक लहान मुलाचं उदाहरण सांगितलं होतं की ते तुम्हाला येऊन म्हणजे सोल लेवलवर. सो असे काही लोकांचे अनुभव किंवा तुमचे अनुभव जे तुम्हाला अजून इथे शेअर करावेसे वाटते? माझे भरपूर अनुभव आहेत. म्हणजे लोक मला विचारतात पण की सोलशी बोलताना भीती नाही का वाटत. पण मी परत सांगेन की कुठलंच सोल खराब नसतं आणि कुठलंच सोल चांगलं नसतं. ऑल आर न्यूट्रल इन द, म्हणजे देवाच्या नजरेत आपण सगळे एकच आहोत. कोणी खराब कोणी चांगलं नाहीये. पण जर खराब सोल्स असले तरी माझे जे अनुभव आलेत की काही सोल्स असे खूप असतात की म्हणजे मी एका घराचं आकाशिक केलं आता रिसेंटली. त्या क्लायंट पण होत्या, स्टुडंट पण होत्या. तर त्या एका घरामध्ये राहत होत्या, त्यांचा भरभराट होत होता, सगळं चांगलं चाललं होतं. आणि मग त्यांनी नंतर त्यांना असं वाटलं की हे घर चांगलं आहे सो आपण विकतच घेऊया, भरभराट झालाय. मग ज्या वेळेला त्यांनी डाऊन पेमेंट केली तर एकदमच घडी विस्कटली, म्हणजे त्या बँकरप्टच झाल्या. सो मग त्यांचं असं झालं की अरे हेच घर होतं आणि आता काय झालं. सो मग मी आकाशिक केलं. आकाशिक मध्ये लक्षात आलं की त्या घरात एक लेडीचं सोल होतं. ओके. आणि ती लेडी अशी 40-45 इयर्सची असेल आणि त्या लेडीचे हजबंड तिला सांगून गेले होते की तू इथेच थांब, मी पैसा कमवायला चाललोय आणि आय रिटर्न, म्हणजे मी परत येईन, मग आपलं संसार सुखाचा होईल. सो ती लेडी त्या वास्तूतच होती. तर जोपर्यंत त्या भाडेकरू म्हणून राहत होत्या तिला काही प्रॉब्लेम नव्हता. रादर ती खुश होती की मला सोबत आहे घरात कोणी. आणि यांना पण मिस्टर नव्हते, सो या तिघी लेडीजच होत्या. सो ती कम्फर्टेबल होती. पण जेव्हा ह्यांनी ते घर विकत घ्यायचा प्रयत्न केला मग तिचं असं झालं की हे घर माझ्या नवऱ्याचं आहे आणि आता हे त्यांनी विकत घेतलं तर माझा नवरा आल्यावर आम्ही कुठे राहू. पण हे ती विसरली होती की ती ऑलरेडी सोल लेवलला आहे. पण आपण म्हणतो ना तिचा जीव गेला तेव्हा लास्ट थॉट तिचा तो असणार आहे. सो त्याच थॉटनी ते सोल तिकडे होतं. ओके. म्हणून मग ते घर नाही त्यांना, म्हणजे मास्टर्सनी रेकमेंड केलं की घेऊ नका. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही त्या घरात जा आणि त्या लेडीला प्रे करा, फॉरगिव्हनेस मागा की आमचं असं काही इंटेन्शन नव्हतं की तुला घराच्या बाहेर काढायचं. तर ती लेडी खूप स्टबर्न होती, आधी ऐकत नव्हती.
तर मी जेव्हा तिला हे सगळं सांगितलं की असं असं आहे की आता तू सोल लेवलवर आहे, तुझी फिजिकल बॉडी, आता हजबंड येईल की नाही त्याची गॅरंटी नाही, सो तू आता पुढे वाढली पाहिजे तर रिबर्थ होईल. तर सुरुवातीला नो डाऊट मला त्रास झाला. मानेवर तिने म्हणजे शी वॉज होल्डिंग माय नेक, सो हा पूर्ण पोर्शन माझा दुखत होता. आणि मग मी तिला खूप गोंजारत की तू मला इजा करून काही उपयोग नाहीये, कारण मी फक्त इथे गायडन्स आहे, पण तुला इन्कार्नेट व्हायचं असेल तर तुला जावं लागेल. पण मग नंतर जो चेंज मी तिच्यात बघितला तो खूप ड्रास्टिक होता. आणि नंतर रादर शी वॉज ओनली सॉरी की ती फॅमिली घेत होती घर, पण आता तोपर्यंत त्यांचा व्यवहार तुटला होता. पण तिने प्रॉमिस केलं होतं की शी विल इन्कार्नेट. आणि मग त्या क्लायंटला मी सांगितलं होतं की काहीतरी फूड, पण आता त्या लेडीचं नाव आम्हाला माहित नव्हतं, सो मग आम्ही थोडंसं डोनेशन द्यायला सांगितलं होतं तिला जेवणाचं. बट होपफुली दॅट सोल हॅज ट्रॅव्हल्ड. सो असं नाहीये की सोल्स खराब असतात. तर पहिली गोष्ट तर पॉडकास्ट ऐकल्यावर लोकांचं असं वाटतं की बापरे भूतांशी कसं बोलायचं. एक तर मला भूत हा शब्द नाही आवडत, कारण कोणीच भूत नसतं, हे सगळे सोल्स असतात आणि ते प्युअर असतात आणि काही ना काही कुठे ना कुठे त्यांच्या इच्छा राहिलेल्या असतात, म्हणून ते पुढे इन्कार्नेट होत नाही किंवा त्यांना गती मिळत नाही. तर जसं आपल्याला बॉडी चालवायला जेवण लागतं तसं सोल्सला सुद्धा तिथे ट्रॅव्हल करायला जेवण लागतं. त्यामुळे आपल्या धर्मात जर तुला माहित असेल तर आपण 13व्याला पिंड हे करतो, त्याच्यानंतर एव्हरी मंथ त्या तिथीला आपण पिंडदान करतो. पण आता सगळेच बिझी आहेत त्यामुळे एव्हरी मंथ करत नाही आणि त्यांना ते खूप असं वाटतं की किती ऑर्थोडॉक्स पण आहे वगैरे वगैरे. पण इट इज नॉट ऑर्थोडॉक्स. आपण जे पिंड ठेवतो ते एनर्जी फॉर्म मध्ये त्या सोलला मिळतं आणि ते पुढे जातं. तर माझं असं लोकांना म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्हाला वेळ नसेल पूजा पाठ करायला, तर जो व्यक्ती गेलाय तुमच्या घरात त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान मंदिरात करा आणि भगवंताला प्रार्थना करा की हा व्यक्ती आमच्या फॅमिलीतला होता, तर त्याला पुढची गती चांगली मिळू दे आणि त्याचा सोल पीस मध्ये राहू दे. एवढं जरी केलं तरी एनर्जी मिळते. ओके. तुम्ही मगाशी एक शब्द वापरलात, इन्कार्नेशन. सो त्याचा अर्थ काय साध्या लोकांना कळण्यासाठी? इन्कार्नेशन म्हणजे पुढचे आयुष्य घेत जाणं. म्हणजे आपण सगळेच लेसन्स एका लाईफ मध्ये नाही शिकत. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण डायरेक्ट मनुष्य योनीला जन्माला नाही आलोय. आपण पण सगळा तो 84 ह्याचा फेरा करून आणि मग इथपर्यंत आलोय. सो आपला पुढचा प्रवास म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण मनुष्य योनीत येतो तर आपण सर्वात जास्त इंटेलिजंट असतो सगळ्या जीवांपेक्षा. आपल्याला लॉजिकल थिंकिंग आहे, आपल्याला बॉडी कंट्रोल आहे, आपण सगळं करू शकतो, राईट. सो ते करताना जर आपण व्यवस्थित सगळं करत गेलो तर आपण पुढे जातो आणि मोक्षाला जाऊन हे करतो. आता इथे पण थोडा वाद आहे लोकांचा की मोक्ष म्हणजे रिबर्थ आहे का नाहीये. तर मोक्ष म्हणजे रिबर्थ होत नाही असं नाही, पण जेव्हा आपण मरतो तेव्हा असं गरुड पुराणात पण सांगितलं गेलं की आपण जेव्हा भगवंतासमोर असतो तेव्हा आपली लाईफ आपल्याला दाखवली जाते की आपण पृथ्वीवर काय करू आलोय. सो भगवंत कुठेच डिसाईड करत नाही की तू या पद्धतीने सफर होशील किंवा असा उत्कर्ष मिळवशील. आपणच भगवंताला म्हणतो की हा पॉज, इथे मी चुकलीये, हे माझ्याकडनं चुकीचं झालंय. सो मग भगवंत विचारतो की मग आता ही चूक कशी सुधारणार तू. तर मग मी ठरवते, मी सांगते त्यांना की ठीक आहे, मी असं सफरिंग घेईन आता नेक्स्ट जन्मात, आणि मग तू लेसन शिकेन. तर असं करत करत एक स्टेज येते जसे गौतम बुद्धांच्या लाईफमध्ये आली होती की आपण सगळी कामं विदाऊट इमोशन्स करतो आणि चांगल्या मार्गाने करतो. जसं कृष्णांनी पण आपल्याला भगवद्गीतेत थ्रू सांगितलं आहे की सगळी कामं करा विदाऊट एनी अटॅचमेंट. सो जेव्हा ती आपल्या फेज येते आपल्या लाईफमध्ये तर आपण म्हणतो की रिबर्थ पासून वाचलो, कारण आता कुठलेच लेसन्स राहिले नाहीये जे शिकायचे आपल्याला.
पण मग आपण रिबर्थ घेत नाही का? आता आपण रिबर्थ घेतो. मग रिबर्थ आपण कसे घेतो? तर गोंदवलेकर महाराज म्हणावं, गजानन महाराज म्हणावं, की त्यांना ते ऍज अ एंजल्स आपल्या, आपण म्हणतो इंग्लिशमध्ये एंजल, तर ते लोक काहीतरी काम घेऊन येतात पृथ्वीवर, की मला याचा प्रचार करायचा आहे, मला माणुसकी काय असते शिकवायचंय, विश्वास काय असतो. तर मग आपण त्या लेवलला जातो, ओके, की आपण ते शिकवायला मग येतो. पण ते आपल्या हातात आहे. मग आपण कंपल्सरी त्या लूपमध्ये नसतो. सो म्हणून आपण म्हणतो की इन्कार्नेट व्हायला आपल्याला लेसन शिकायला लागतात. बर, आता तुम्ही उल्लेख केला एंजल्स आणि यांचा, तर आपले सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांनी मागच्या वेळी आपल्याला खूप असं दोघांनाही रोल केलं होतं की काय म्हणजे एंजल्स म्हणजे फक्त आपण असं प्रचार करतोय की काय. तर सगळ्या लोकांसाठी म्हणून आपल्या धर्मामध्ये पण आणि सनातनी पण एंजल्स असतात, तर ते तुम्ही प्लीज सांगा. कारण लोकांनी काय केलं, तेवढा पार्ट उचलला, त्याच्या जस्ट पुढच्या वाक्यामध्ये तुम्ही गजानन महाराजांबद्दल सांगितलं होतं, गोंदवलेकर महाराजांबद्दल पण ते लोकांनी ऐकलं नाही. ऍक्च्युली एंजल्सची डेफिनेशन जर आपण बघितली ना, तर शब्दशः जी लोक आपल्याला मदत करायला येतात संकटकाळी, त्याला आपण एंजल्स म्हणतो. बर, करेक्ट. सो मी जर आर्क एंजल मायकल बद्दल मागच्या पॉडकास्टला बोलले असेल, तर हनुमानजी पण एंजल्सच आहेत ना. म्हणजे ते पण अजून कुठे, म्हणजे ते म्हणतो ना आपण अमर आहेत, ते गेले नाहीयेत. सो आपण त्यांना बोलवूच शकतो. करेक्ट. तसंच जे देवाचे फॉर्म्स आहेत, म्हणजे जसं आता हनुमानजी हे शंकराचं अवतार आहे, तसेच कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. तर हे सगळे एंजल्सच आहे माझ्या दृष्टीने. फक्त आपण त्यांचा उल्लेख करत नाही, आणि ख्रिश्चन लोक करतात. सो त्यांना ते माहित नव्हतं, सो त्यांनी ते नावं घेतले. सो मला नाही वाटत की ख्रिश्चॅनिटीचं आपण हे करतो. आपण आपल्या देवतांना पण आवाहन केलं तर ते येतात. म्हणजे मग ती देवी असो, हनुमानजी असो, कृष्ण असो, राम असो, कोणी असो, सो ते येतात आपल्यामध्ये. आता तू कोर्स जो सांगितला ते त्याच एक एक्झॅक्टली की मी महाकालीला बोलवते आणि माझ्या ह्याच्यात मला ताकद दे, मला हा व्यवस्थित पार पडू दे. सो ती ऍज अ एंजलच काम करते माझ्यासाठी. पण आपण इथे कुठेच असं, म्हणजे जे कोणी आपल्याला मदत, मग मी इथे लोकांना हे पण सांगण्याची इच्छुक आहे की त्यांनी बॉन्डिंग फक्त आर्क एंजल मायकल किंवा गेब्रियल किंवा हनुमानजीला रिस्ट्रिक्ट न करता, उद्याला मी अडचणीत आहे आणि तू मला म्हणला की ताई ये मी तुला हेल्प करतो, सो माझ्यासाठी तू पण एंजलच आहे. करेक्ट. सो माझ्या एंजलचं त्या सिच्युएशन मध्ये नाव सोहम असणार. सो सोहम इज माय एंजल. सो असं मला सांगायचं होतं. आणि हा परत फेथचा विश्वास आहे की तुम्ही किती कळकळीने हाक मारता, तुम्हाला हेल्प मिळतेच. बरोबर, 100%. त्याच्यानंतर अजून आता यावेळी तुम्ही काही स्विच वर्ड्स आणलेत का आमच्यासाठी? स्विच वर्ड्स हे खूप वेगळा विषय आहे आणि तो फॉर्म करायला लागतो प्रत्येक वेळेला, सिच्युएशन टू सिच्युएशन. पण आता परत मी म्हणल्यासारखं की स्विच वर्ड्स हे आपले शब्दच आहेत ज्यांना काही फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन्स आहे, आणि जे आपण उच्चारले की आपली कामं होतात. तर मग इंग्लिश लोकांनी त्याचं नाव स्विच वर्ड ठेवलंय. पण आपल्या ह्याच्यामध्ये जसं मी आता पण उल्लेख केला ओंकारा विथ हलीम मध्ये, की बगलामुखीचा एक मंत्र आहे जो आपण जर चॅन्ट केला, रोज आपण म्हणला, तर आपले कठीणातलं कठीण कार्य सुद्धा पार पडतं. सो तो मंत्र इज ॲज गुड ॲज स्विच वर्ड. ओके. सो आपले जे मंत्र आहेत ते आपण स्विच वर्ड्सच म्हणू शकतो. राईट. तो मंत्र तुम्ही सांगू शकता? नाही, तो नाही डिस्क्लोज करू शकत. कारण त्याचं कारण असं आहे की पॉडकास्ट सगळेच बघत असतात आणि तो जर फॉर द बेनिफिट ऑफ गुड, म्हणजे चांगल्यासाठी जर वापरला नाही गेला तर त्याचे त्रास मला होईल. सो तो खूप व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, कारण तो सिद्ध मंत्र आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर ते दुसऱ्या दिशेला जाते. सो मी नाही शेअर करू शकत. ओके. म्हणजे थोडक्यात जर आता मी जर म्हणलं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तो पण स्विच वर्डच आहे. करेक्ट. ओके. स्विच वर्डच आहे तो. बर, म्हणजे लोक हे पण चांट करू शकतात, नॉट नेसेसरी प्रत्येक इंग्लिशच काही असेल. ओके. पुढे जाताना मला एक क्युरियस प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की मी जेवढे आता
ह्या पॉडकास्टिंग याच्यात असल्यामुळे मला पॉडकास्ट बघणं, फॉरेनचे पॉडकास्ट बघणं असं होत असतं. तर ते स्पेल्स करणारे किंवा असं जे ब्लॅक मॅजिक करणारे लोक असतात स्पेशली बाहेरचे, तर त्यामध्ये ना काय ना काहीतरी कुठला ना कुठला तरी ॲनिमल कंटिन्युअसली दिसतो. आणि त्यामध्ये जास्त करून मला कॅट्स भरपूर वेळा असं बघितलंय की दिसलंय की असतातच अशा लोकांकडे. तर याचं काय रिझन असतं की काय याच्या मागे लॉजिक आहे? ऍक्च्युली स्पेसिफिकली कॅट्स असं मी नाही म्हणू शकत, पण नक्कीच कॅट्स कॅट ही देवता मानली गेली इजिप्त लोकांच्या ह्याच्यामध्ये. सो इजिप्शियन कल्चरमध्ये किंवा सेलेस्टिक मायथॉलॉजीमध्ये मांजरीला ते देव मानतात. तसं आपल्या ह्याच्यातही जसं आपण नंदी बैल वर्शिप करतो किंवा स्नेकला वर्शिप करतो, आपणही नागपंचमीला नागाची पूजा करतो, तसं ग्रीक लोक कॅट्सला वर्शिप करायचे. तर कॅट्स का ठेवायचं मागे त्याचं हे आहे की मांजर जेव्हा म्याव म्याव करते ना, तर ती एक स्पेसिफिक हर्ट्सला बोलते. तर त्याची फ्रिक्वेन्सी असते 26 हर्ट्स. ओके. सो ती जी हर्ट्सची फ्रिक्वेन्सी असते ती आपल्याला जेव्हा आपण सायंटिफिकली बघतो तर टिश्यू रिजनरेशनला ती वापरली जाते, ती फ्रिक्वेन्सी 26 ह्याची. तर त्यांनी आपला हार्टचे प्रॉब्लेम, बीपीचे प्रॉब्लेम हे बरेच एलिमिनेट होतात. सो जुन्या काळी जे लोक ब्लॅक मॅजिक मध्ये होते, स्पेलकास्ट, विचेस करायचे, तर ते मांजराला का ठेवायचे की आता हे सगळं काम करताना खूप एनर्जी ड्रेन होते किंवा स्ट्रेस आउट होतो. सो स्ट्रेस बस्टर म्हणून कॅट काम करायचे त्यांच्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर पुढे अजून ग्रीक म्हणजे इजिप्शियन कल्चरमध्येच बॅस्टिट नावाची एक देवता आहे जिचं चेहरा कॅटचा आणि बाकी शी इज अ वुमन. आणि ती मात्र तिला वर्शिप करतात, कारण असं म्हणतात ग्रीक लोक किंवा इजिप्त लोक की जे आपल्याला पॉयझनस बाधा होते म्हणजे विषारी बाधा जी होते त्याच्यातनं मुक्तता कॅट देते, असं त्यांची एक मान्यता आहे. सो मग ते कॅट पाळायची की रॅट्स, माईस किंवा स्नेक्सच्या बाईट्स मधनं शी यूज टू हेल्प दे. बाकी असं म्हणजे मला तरी काही कोरिलेशन वाटत नाही. आणि असं पण म्हणलं जातं की कॅट्सला एव्हिल सोल दिसतात, म्हणजे जे पण सोल खराब आहेत किंवा जे ह्युमॅनिटीच्या अगेन्स्ट काम करतात तर ते त्याचा प्रेझेन्स फील करू शकतात. पण माझा अनुभव असा आहे की फक्त कॅटच नाही फील करू शकत तर डॉग पण फील करू शकतो. आणि कुठला पण पेट जर घरात तुम्ही पाळला असेल तर कुठलाही पेट असो ती एनर्जी ऍब्झॉर्ब करतं जे आपल्याला दिसू शकत नाही. सो इट इज नॉट अबाउट कॅट, इट इज अबाउट पेट्स. सो इव्हन डॉग्सला सुद्धा दिसतात अशा गोष्टी ज्या आपल्याला दिसत नाही. सो बाकी मला तरी असं काही वाटत नाही की विचेस आणि ह्याच्याशी काही कनेक्शन असेल म्हणून. पण लोक पूर्वीपासून ब्लॅक कॅट म्हणजे वाईट असं समजतात, कारण परत म्हणलं तसं की इजिप्शियन लोकांच्या कल्चरमध्ये असं त्यांची एक पौराणिक कथा होती त्यांच्या ह्याच्यात की ते लोक बरी करतात. बरोबर, आपण जाळतो ते ह्याच्यात ग्रेव्हयार्ड मध्ये ठेवतात. तर त्यांचं लोकांचं म्हणणं असं असायचं की एखाद्या व्यक्तीला आपण बरी केलं ग्रेव्हयार्ड मध्ये आणि त्याच्यावर जाऊन जर काळी मांजर बसली तर ते लोक म्हणतात की त्या सोलला गती मिळाली नाही. सो दॅट सोल हॅज कन्व्हर्टेड इन टू एव्हिल सोल, म्हणजे भूत आपल्या भाषेत. सो ही कथा आहे त्यांच्याच्यात. आता किती खरं किती खोटं मला माहित नाही, पण ते लोक असं म्हणायचे की आता हा ठीक आहे या ग्रेव्हयार्डला ब्लॅक कॅट आहे ना, मग शी इज नॉट अ गुड सोल और ही इज नॉट अ गुड सोल. सो तिथपासून मग ते कनेक्शन असं लागत आलं, नथिंग एल्स. बर, रिसेंटली तुम्ही केदारनाथला गेला होतात आणि तिथे असा तुम्हाला एक एक्सपिरियन्स आला की तुम्हाला तो म्हणजे शेअर करावा असा? हो नक्कीच, कारण काय मी जसं तुम्हाला म्हणलं की गजानन महाराज येऊन माझ्याशी बोलले, तर युजली मी ट्रिप्सला जाते कारण मला तीर्थक्षेत्र एक्सप्लोर करायला फार आवडतात. तिथली जी एनर्जी असते ती खूप व्हायब्रंट असते आणि कळत न कळत कुठेतरी बॉडी हील होत असते, जे आपल्याला मे बी त्यावेळेला नाही कळत, पण ओव्हर द पिरियड आपल्याला तो कळतो डिफरन्स. सो आता आम्ही केदारनाथला गेलो होतो. आम्हाला हेलिकॉप्टरचं तर बुकिंग मिळालंच नाही IRCTC वर, पण मग नंतर असं ठरलं की जाऊ दे, जे होईल ते होईल. आणि परत मी म्हणते तसं की
आपल्यापेक्षा वरच्याला काळजी जास्त असते. सो त्याला माहित होतं माझ्या 4 मुली तशा काही एवढ्या अशा फिट अँड फाईन नाहीये, सो त्या काही एवढ्या चढत येऊ शकत नाही. पण इच्छा खूप होती दर्शनाची. आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि असंच मला जसं मी म्हणलं की मास्टर्स बोलतात माझ्याशी, सो मला असा गायडन्स आला की त्या हॉटेलवाल्याला विचार हेलिकॉप्टर बद्दल. सो मग मी विचारलं तर त्यांनी आमच्यासाठी हेलिकॉप्टर अरेंज केलं. ओके. आणि मग तिथनं आमचं सगळं एक्सपिरियन्सची जर्नी सुरू होते. तर आम्ही गेलो तर पोलिसवाल्यांनी अडकवलं कारण आमच्याकडे तिकीट नव्हतं. पण मग मी परत गजानन महाराजांना हाक मारली की मी म्हणलं नसेलच जायचं तर मग इथे कशाला आणलं. आणि मी असं बोलते की एक माणूस आला, त्याने चिठ्ठी दिली, तो म्हणला पोलिसांना दाखवा आणि तुम्ही जा. थोड्या अंतरावर एक माणूस अजून आमच्यासाठी उभा होता, त्याने आम्हाला हेलिपॅडला नेऊन पोहोचवलं. फायनली हेलिकॉप्टर दिसला आणि आम्हाला असं झालं की चला फायनली आता जातोय आपण. आणि तिथे जाऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही जीपे करा, कॅश नाही घेणार. तर म्हणलं ठीक आहे. म्हणून आम्ही ते पैसे पर्समध्ये टाकले आणि हेलिकॉप्टरमध्ये गेलो. आणि केदारनाथला उतरल्यावर आम्ही सगळे हॅपी होतो. समोर केदारनाथाचं मंदिर होतं वगैरे. आणि जेव्हा रूमवर गेलो तेव्हा आम्हाला शॉक बसला की आमच्या पर्समधनं 23,000 गायब आहेत. कॅश पूर्ण, म्हणजे ज्यांनी कोणी काढली ती अशी गड्डी काढली. सो त्यांनी आम्ही मोजून ठेवले होते 36,000 आणि 23,000 गेले. सो आम्ही 4 जणी होतो. आम्ही खूप डिप्रेस झालो की आता काय, म्हणजे कमीच पैसे होते आणि आमची बद्रीनाथ ट्रिप अजून राहिली. सो पण आम्ही म्हणलं ठीक आहे. मग मी आकाशिक रेकॉर्ड्स ओपन केले तिकडे. केदारनाथला जाऊन मी रेकॉर्ड्स ओपन केले आणि मास्टर्सला विचारलं की बाबा हा काय प्रकार आहे, म्हणजे 23,000 नाही जाऊ शकत असं, मग इम्पॅक्ट होतो. सो मला मास्टर्सनी गाईड केलं की आमच्यावर गंडांतर आहे, गंडांतर पैशाच्या रूपात गेले असं त्यांनी गाईड केलं. पण आता हे सगळं मी बिलीव्ह करू शकते, मी स्पिरिच्युअल पाथमध्ये, पण बाकीच्या तिघींनी का बिलीव्ह करावं. सो मग मी मास्टर्सला म्हणलं की हे चुकीचं आहे, गंडांतर आहे तर गंडांतराच्या रूपात दे ना, पैशाचा हे नको करू कारण त्याच्यात सगळ्यांचे पैसे. पण आम्ही कुठेच काही कॉम्प्रोमाइज केलं नाही. केदारनाथाचे खूप छान दर्शन घेतले. आदल्याच दिवशी माझ्या मैत्रिणीची बहीण होती, पण तिला काही लिंगाला हात नाही लावता आला, गर्दी खूप वाढली, त्यामुळे त्यांना कळशाचे दर्शन घेऊन बाहेरचं सांगितलं. पण आमचं नशीब चांगलं की भगवंताची कृपा होती, आम्ही पार त्या शिवलिंगाला मध चोळलं, तूप, म्हणजे अगदी सगळं एकदम छान करून आमची निघायची वेळ आली आता. तर तेव्हा माझी मैत्रीण म्हणली की केदारनाथचे सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत, तर आपण काय जायचं सांगायचं खाली जाऊन. सो मी कलशाकडे बघितलं आणि मी म्हणलं आपण काय सांगायचं, देवाच्या दारी चपत लागली म्हणून, आपले पैसे गेले चोरीला. मग ती म्हणली नाही नाही आपल्या मागच्या जन्मीचं काहीतरी कर्म असेल, सो गेलं. तर मी म्हणलं प्रत्येक वेळेला मागच्या जन्मीचं कर्म नसू शकतं ना. आणि तिथे मात्र मी म्हणजे परत सिद्धी आहे हे प्रूव्ह झालं की मी कलशाला बघून म्हणलं की मी तुझ्या दर्शनाला खूप आटापिटा करून आले आणि तू ही प्रोसेस बघितली माझी. सो म्हणलं खरंच तू असशील आणि तुझं अस्तित्व असेल तर म्हणलं माझे पैसे मला ऍक्च्युअल कॅश मिळायला पाहिजे, तर मी आयुष्यभर नतमस्तक राहीन, नाही तर मी पुनश्च हात जोडणार नाही म्हणलं तुला. असं मी देवाला म्हणून खाली आले. आणि अर्थात आकाशिकमध्ये मला कळलं होतं की कुठे ऍक्च्युली प्रॉब्लेम झालाय. सो आम्ही खाली गेलो, तिकडे 2-3 लोकांना सांगितलं की पैसे चोरी हो गए वगैरे असं. मग आम्ही त्या ओनरला भेटलो. मग ओनरला मला आकाशिकमध्ये कळलं होतं की कुठे प्रॉब्लेम आहे. सो मी त्या ओनरला सांगितलं की तुम्ही वेब कॅमेरा चेक करा वगैरे वगैरे, आणि ते ट्रेस झालं की कोण होता. पण आता कसं असतं की हेलिकॉप्टर असं उभं आहे आणि तो माणूस येऊन इथनं लोड करतो सामान, राईट. सो तो पैसे काढतो हे नाही दिसलं, पण तो त्या हेलिकॉप्टरच्या तिथे खूप वेळ होता हे दिसलं. सो मग मी त्या मालकाला म्हणलं की लोड करायला हार्डली 2 सेकंड लागतात, तर तो 10 मिनिटं काय करतो. पण आमचं नशीब चांगलं आणि महाराज आमच्या बरोबर होते, गजानन महाराज. आणि मी महाराजांना पण वेठीस धरलं होतं की घरातनं निघताना मी त्यांच्या फोटोकडे बघून म्हणले होते की तुम्हाला फोटोत नाही बसायचंय, आमच्या बरोबर यायचंय, कारण आम्ही 4 लेडीज आहोत. सो तुम्ही घरी नाही बसू शकत, बाकीचे देव घरच्यांची काळजी घेतील, तुम्ही चला आमच्या बरोबर. सो मी तिकडे हेलिपॅडला उतरले आणि महाराजांना म्हणले चला आता सगळे जेंट्स आहे, मी एकटी लेडीज आहे, तर तुम्ही चला माझ्या बरोबर भांडायला. म्हणलं जे काय असेल ते करूया आपण म्हणलं. आणि मग त्यांना जाता जाता मी म्हणलं तुम्ही असताना पैसे चोरीलाच कसे गेले, म्हणजे मग तुमचं लक्ष नव्हतं ना माझ्याकडे असं.
आणि त्या माणसाने सगळं ऐकलं वगैरे. आणि मग तो आम्हाला म्हणला, म्हणजे मला तो म्हणला की आप क्या लोगे, चाय कॉफी? तर म्हणलं भैया देना है तो पैसे दे दो, बाकी कुछ नहीं चाहिए. आणि टू माय शॉक त्यांनी ऍक्च्युअली मला पैसे दिले, 30,000 त्यांनी दिले. बरं, तिथपर्यंत पण माझा अनुभव संपत नाही. तिथनं मी बाहेर पडले आणि त्याच्यात एक माणूस होता ज्यांनी रुद्राक्षाची माळ वगैरे घातली होती. आणि तो माणूस त्यांना म्हणला की आपल्या एम्प्लॉईकडे होते 23,000 काल आणि कुठनं आले माहित नाही. सो तो माणूस आणि मी नंतर बाहेर पडलो. तर तो माणूस मला म्हणला की ताई कुठे जाणार होते पैसे? तर मला शॉक झालं की तिकडे मराठीत बोलणारा कसा कोण भेटला, कारण ते केदारनाथचे ते सगळेच हिंदी बोलत होते आणि तो एकदम शुद्ध मराठी बोलत होता. तर मी म्हणलं हो ना भाऊ, काय करणार आता, आम्हाला बद्रीनाथ करायचं. असं बोलता बोलता तो मला म्हणला की मला महाराजांकडनं आदेश आला होता की माझी मुलगी येईल, तिचे पैसे तिला परत कर. आणि मग आउट ऑफ क्युरिओसिटी की कुठले महाराज, हा कुणाला फॉलो करतो, म्हणून मी त्याला म्हणलं दादा कुठल्या महाराजांबद्दल बोलतात? तर तो म्हणला हे काय आपले शेगावचे गजानन महाराज. सो मला अजूनही गुजबम्स येतात सांगताना की प्रचिती येते, अर्थात तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. कारण केदारनाथ सारख्या ठिकाणी एखादा महाराष्ट्रीयन माणूस भेटतो आणि हे करतो. मग तिथनं आम्ही पुढे गेलो आणि मला ना एका पॉइंटला असं वाटलं की आमच्या कारचा ऍक्सिडेंट होणार आहे. आणि मी तो पूर्ण सीन पण बघितला. सो मी माझ्या मैत्रिणींना म्हणलं की रामरक्षा लावा, हनुमान चालिसा लावा, आणि सगळं झालं. आणि आम्ही जो एका पॉइंटला एक मोठा दगड येऊन आमची गाडी पुढे गेली आणि तो दगड आला. सो तिथे पण आम्ही वाचलो. आता आम्ही असं सिक्युअर्ड होतो की आता आम्ही हायवे वगैरे सगळं क्रॉस केलं, सिटीत आहोत आम्ही असं. तर एका सेकंडला, कारण मी मास्टर्सला म्हणले होते ना गंडांतर येतं गंडांतराच्या रूपात दे. सो आम्ही एका पॉइंटला आम्ही चौघी झोपलो आणि आमचा खूप घाण ऍक्सिडेंट झाला एकदम वाईट. म्हणजे माझ्या हाताला लागलं, मैत्रिणीला लागलं, पण असं मेजर काही नाही झालं. पण ऍक्सिडेंट झाला कारण गंडांतर होतं, सो ते फुलफिल व्हायचं होतं. पण रात्रीची वेळ होती आणि रोडवर कोणी नव्हतं आणि साधारण ऋषिकेश टू देहरादून जाताना लोनली पॅच. तर ज्या बसमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे तिथे पण देवाची कृपा अशी की तो बस ड्रायव्हर येऊन आमच्या गाडीवाल्याला मारायला लागला, खूप व्हायलन्स. आणि आम्ही चौघी घाबरलो कारण लेडीजच होतो, रात्रीची वेळ होती. मग तिथे पण मी महाराजांना हाक मारली कारण आम्ही रडायलाच लागलो होतो की हे काय वगैरे. आणि त्या गाडीतनं ना 2 लोक खाली उतरले. पण देवाची कृपा अशी की आधी एक अर्ध्या पाऊण तास किंवा 1 तास आधी आम्ही एका स्पॉटला थांबलो होतो. तर तिथे ती 2 लोक आम्हाला भेटली होती, म्हणजे मला नाही, माझ्या मैत्रिणींना. आणि त्यांनी गाईड केलं होतं की या रोडनी जा, शॉर्टकटनी जाल. म्हणजे ती पण भगवंताची प्रोव्हिजन होती की त्या लोकांना आधी भेटवलं की ते पण महाराष्ट्रातले होते, पिंपरी चिंचवडचे होते आणि आम्ही सिंहगड रोडचे होतो. सो असं आमचं इंटरॅक्शन. सो त्या दोघांनी आम्हाला खूप हेल्प केली. आणि मग तिथनं निघालो, परत चकवा लागला, आमची गाडी गोल गोल फिरत होती. सो मग मी शेवटी ड्रायव्हरला म्हणलं तू गाडी साईडला घे आणि 10 मिनिटं शांत बस, म्हणलं आम्हाला काहीतरी करायचंय, म्हणलं तू साडी पूर्ण असं का हे घे. आणि मग मी परत महाराजांना बोलवलं की आमची गाडी तिथेच फिरतीये, बहुतेक चकवा लागलाय. तर म्हणलं तुम्ही ना, आणि असं नाही होऊ शकत, 5 जणांचा गुगल मॅप बंद होत, म्हणजे पूर्ण डेडच होते सगळ्यांचे फोन. सो माझं असं झालं की आता व्हॉट नेक्स्ट. सो मी आणि माझी एक मैत्रीण आहे, आम्ही दोघी गजानन महाराजांचं खूप करतो. तर मी तिला म्हणलं आपण एक काम करूया, गाडी साईडला घेऊया आणि आपण प्रार्थना करूया, नाहीतर गाडीत बसून इथेच राहूया गोल गोल फिर. आणि मग मी तेव्हा महाराजांना सांगितलं की मला नाही माहिती, तुम्ही यायचं, तुमच्या मागे आमची गाडी जाणार, आम्हाला हॉटेलला पोहोचवायचं आणि मग तुमचं तुम्ही जा. सो असं म्हणेपर्यंत एक माणूस आला बाईकवर, त्याने विंडोला नॉक केला आणि म्हणला तुम्ही इथे का थांबलाय, म्हणजे आप यहाँ पे क्यों रुके हो. म्हणला हमको हॉटेल नहीं मिल रहा है. तर म्हणे कहा जाना है, दाखवला ऍड्रेस. तो म्हणला चलो मेरे पीछे. आता आम्ही म्हणलं पण नाही त्याला की तुझ्या मागे येऊ. तर तो म्हणला चलो मेरे पीछे. आणि आम्ही त्याच्या मागे मागे गेलो. आम्हाला त्यांनी बरोबर हॉटेलच्या दारात, आणि आम्ही त्याला थँक्यू म्हणू शोधतो तर तो माणूसच दिसेना. अरे बाप. सो ही परत एक एक्सपिरियन्सच आहे, म्हणजे आम्ही सेफ होतो.
तिथे पण अजून स्टोरी संपत नाही, कारण 12:30 वाजले होते रात्रीचे. तर आम्हाला कोण जेवण देणार होतो. तर आम्ही रूम मध्ये गेलो आणि मी किरणला म्हणलं, महाराजांनी ट्रिप तर चांगली म्हणजे गंडांतर आलं गेलं, आपण वाचलो, सगळं झालं, पण म्हणलं यार महाराजांनी खायची पण सोय लावली ना तर बरं होईल, आपण लंच पण घेतलं नाहीये, म्हणलं चौघी आपण उपाशी आहोत. तर माझी मैत्रीण चेष्टेत म्हणली, अजून नाही का दही श्रीखंड म्हणजे आता असं ती म्हणली. आणि आम्ही रिसेप्शनला फोन केला की आम्हाला जेवण मिळेल का, तर तो म्हणला हो खिचडी रेडी आहे म्हणे, पाठवतो. तो हा पण एक मिरॅक्युलसच एक्सपिरियन्स होता. सो मी परत म्हणेन की तुम्ही श्रद्धा देवावर ठेवा लोकांवर ठेवण्यापेक्षा, तुमची स्पिरिच्युअलिटी वाढवा आणि फेथनी कामं करा, कुठेच अडकणार नाही. खरंच म्हणजे हे ऐकल्यानंतर असं एक तर तुम्ही अशा पद्धतीने सांगत होता ना की ते सगळं व्हिज्युअलाइज होत होतं. खूप अडचणी आल्या. चारधामची यात्रा सोपी नाही, जरी गव्हर्नमेंटने सोपी गेली असेल तरी, पण छान आहे बघण्यासारखं. एकदा म्हणजे आता मी केदारनाथाला सांगून आली की मी पाठवीन लोकांना, सो नक्कीच मी एकदा जा. आणि तिथे स्वर्गरोहिणी म्हणून एक जागा आहे, तुला जर जमलं तिकडे जाऊन पॉडकास्ट करणं तर नक्की कर. तो त्या रस्त्याने पांडव स्वर्गाला गेले होते. तर त्या जागेची जी काही एनर्जी आहे ना ती अप्रतिम आहे, म्हणजे मस्त. एकदा नक्की जायला पाहिजे. नक्कीच, डेफिनेटली. आपला ज्यावेळी महाराज म्हणतील त्यावेळी तो योगी महाराजांच्या मागे लागत एक्सपिरियन्स वरून मी मागे लागणार आता महाराजांच्या. नाही, बट खरंच म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा. दर्शिकाताईंनी तर सांगितलंच, पण खरंच असे एक्सपिरियन्सेस येतात जर तुम्ही प्युअरली तुम्ही सरेंडर झालात आणि तेवढी श्रद्धा ठेवलीत तर. दर्शिकाताई, मला एक थोडा सेन्सिटिव्ह प्रश्न विचारायचा वाटेल, आता आपण पॉडकास्ट एंडकडे आलोय. तर काही काय म्हणतात मुलं असतात किंवा मुले असतात की जे अनाथ असतात किंवा मग अपंग जन्माला येतात किंवा काही ना काहीतरी घडतं, तर याला पण कनेक्शन असतं पास्ट लाईफशी का, किंवा मग ते आपण आकाशिक थ्रू कळू शकतं? ते आकाशिक थ्रू कळू शकतं. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा अपंग येतो किंवा त्याला काही प्रॉब्लेम्स असतात, तर मी जेवढे क्लायंट्स केलेत माझ्या लक्षात आलंय की काही ना काही पास्ट लाईफ कनेक्शन असतंच त्यांचं, सो ते तसे जन्माला येतात. पण वी शुड सी की त्या लोकांवर दया न दाखवता त्यांना कसं स्ट्रॉंग करता येईल आणि त्यांना लेफ्ट आउट न फील करता त्यांना भरभरून जेवढं प्रेम देता येईल की त्यांची बॅटल त्यांना लढता येईल. कारण आपण जेव्हा जन्माला येतो, मी जसं तुम्हाला सांगितलं की मी बऱ्याचदा बघितलं की लोक भगवंताला कर्स करतात की माझ्या बरोबर सगळं वाईटच झालं किंवा माझं हेच झालं तेच झालं. तर खरं सांगायचं तर जो आपल्याला जन्माला घालतो तो आपल्याबरोबर इतकं वाईट का करेल? म्हणजे आपले आई वडील आपल्याबद्दल इतकं वाईट चिंतू शकतात का? मग ते तर फिजिकल फॉर्म मध्ये, मग तो सृष्टी चालवतो, तर तो का हे करेल ना? रादर कोणी हात नाही पकडला तर तो नक्कीच पकडून असतो आपला हात, हे मी 100% सांगू शकते. पण येस, हे कुठेतरी पास्ट लाईफ कनेक्शन्स असतात आणि त्या सोलनी ती जर्नी तशीच डिसाईड केलेली असते की मे बी त्यांच्या हातून मागे काहीतरी झालेलं असतं मागच्या जन्मामध्ये, की एखाद्याचा पाय गेलेला असतो. तर मागच्या लाईफमध्ये आपण बघितलं, हे पण माझ्याकडे एक क्लायंट होतं की त्यांचा ना एक पाय गेला ऍक्च्युली, आणि ते दुबईत असतात आणि आम्ही त्यांचं असंच आकाशिक केलं. तर मी त्यांना सांगितलं की तो ड्रायव्हर त्यांच्या लाईफमध्ये ना हार्डली 7 दिवसासाठी चालवता. म्हणजे त्यांनी त्या ड्रायव्हरला जॉब दिला आणि आपण रिव्हर्स गिअर घेतो की नाही, तसा तो कार मागे घेत होता आणि हे मागे उभे होते त्याच्या, सो ते आणि त्यांचा पाय गेला. म्हणजे ड्रायव्हरची चूक होती ऍक्च्युली. पण त्या व्यक्तीला पण हॅट्स ऑफ म्हणायची इच्छा होते की त्यांनी केस नाही रजिस्टर केला त्याच्या अगेन्स्ट आणि त्या ड्रायव्हरला म्हणजे क्लीन चिट दिली की जा म्हणून. तर तो व्यक्ती फक्त 7 दिवसासाठी आला होता आणि सरप्राइझिंगली मला जे आकाशिक मध्ये दाखवलं की पास्ट लाईफ मध्ये ह्यांच्याकडनं त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये ही हॅड लॉस्ट हिज लाईफ. सो तो रिव्हेंज कम्प्लीट करण्यासाठी मे बी आयदर त्याचा रिव्हेंज असेल किंवा ह्यांनी ते मागून घेतलं असेल की त्याला कार्मिक हे म्हणून माझा पाय जाऊ दे म्हणून. पण ते खूप प्युअर सोल आहेत, त्यामुळे त्यांचा एकच पाय गेला आणि त्यांनी लाईफमध्ये खूप हेल्प केली लोकांना, जे काय असेल ते पास्ट लाईफचं.
पण जसं मला आकाशिक मध्ये दिसलं की काळी कार दिसली, मोठी कार दिसली, तर सरप्राइझिंगली त्यांची स्वतःची कार नव्हतीच आणि ज्या कारनी त्यांचा ऍक्सिडेंट झाला ती काळीच होती. अरे सो पास्ट लाईफ मध्ये त्यांच्याकडनंही मोठी काळी गाडी कडनं ऍक्सिडेंट आणि सेम तो सीन रिपीट झाला. सो येस, आपण मागच्या लाईफ मधले हे आहे. पण आता काही काही जे डिझीज आहेत, आपण म्हणतो ऑटो इम्युन डिझिजेस असतात की नाही, तर ते आकाशिक मध्ये आपल्याला कळलं की ते का आलेत आपल्याला, तर ते नक्कीच क्युअर होतात आकाशिकने. ओके. म्हणजे रेमेडीज मिळतात आपल्याला आणि मग त्या रेमेडीज फॉलो केल्या तर टू सम एक्सटेंट ते कमी होतात. आणि माझं एक क्लायंट असंच आहे, तो कॉलेजला आहे आणि त्याला असंच ऑटो इम्युन डिझीज झालाय. सो आम्ही ते चेक केलं तर तो पास्ट लाईफ मधनं त्याला आलाय आणि आता नाव इज सगळं चांगलं आहे त्याला. म्हणजे ऍक्च्युली मी आकाशिकचे अजून मिरॅक्युलस रिझल्ट असं सांगते की मास्टर्स आहे ना, डॉक्टर पण सांगतात काही काही केसमध्ये ओके की इकडे जा. असंच एक अजून एक केस आहे की त्यांना ना हाताचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि ते तबला वाजवतात. बर. कोल्हापुरात राहतात आणि खूप छान त्यांचं प्रोफेशनच आहे आणि त्यांना काहीतरी हाताचा हे झालं. सो ते अमेरिकेचे डॉक्टरला पण जाऊन भेटून आले. बर. पण त्यांचं नाही क्युअर झाला. सो मग लास्ट त्यांना असं कोणीतरी सांगितलं की आकाशिक करून बघ काही आहे का. आणि आम्ही केलं त्यांचं रिडिंग आणि त्यांना इथे आपल्या वारजेला कुठेतरी एक डॉक्टर आहे आयुर्वेदाचार्य, सो त्यांचं नाव फ्लॅश झालं. ओके. आणि त्यांनी किती हार्डली 3-4 विजिट्स घेतल्या आणि त्यांचं पेन आता ऑलमोस्ट 20%च राहिलंय. सो असे पण आहेत जे लोक आजारी आहेत किंवा असे ऑटो इम्युन, तर त्यांनी आकाशिक करून घ्यावं असं मला वाटतं की काही पास्ट लाईफ असेल तर क्लिअर करता येतं. हाड वैद्य वगैरे असं पवार वगैरे नाव. हा, असंच ते काहीतरी नाव, आता मला आठवत नाहीये. हा, वारज्यात आहे आणि त्यांचं खूप मोठं सेंटर. हा, तसंच ते काहीतरी. आणि ते मातीचा लेप लावतात. आणि पण म्हणजे इथं मला काय वाटतं की तो व्यक्ती अमेरिकेला जाऊन आलाय आणि त्यांचं रेमेडी इथे होती असं. सो त्या अँगलनी मी म्हणलं की काही काही वेळेला मास्टर्स देतात उत्तर. आणि आकाशिक करताना ना, जे पण क्लायंट माझ्या समोर बसतं, पहिली गोष्ट तर तो जर फ्री असेल ती व्यक्ती तर आकाशिक स्मूथली होतं. जर तुम्ही काही गोष्टी हिडन ठेवताय, सांगत नाहीये, तर मग ते आकाशिक नीट नाही होत. सो जे पण कोणी करेल जिथे पण कुठे, तर तिथे जाताना बिंदास जात जा, ओपनली करा, तर तुम्हाला उत्तरं जास्त चांगली मिळते. आणि परत एक फक्त मला इथे लोकांना सांगायची इच्छा होते की सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आयसीयू वाले असतात, एक्सेप्टेड. म्हणजे सगळ्यांनाच अर्जन्सी असते, पण आयसीयू काय आणि नॉन आयसीयू काय हे थोडंसं लोकांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे खूप त्यांना डिसअपॉइंटमेंट होते आणि सगळेच मला म्हणतात अर्जंट आहे, आयसीयू केस आहे, अर्जंट आहे. आणि मग मी जेव्हा ओपन करते रेकॉर्ड्स किंवा त्यांच्याबरोबर बसते तेव्हा केसेस काहीतरी वियर्ड वेगळे असतात. सो माझ्या दृष्टीने आयसीयू म्हणजे रिलेटेड टू हेल्थ असतं की एकदम म्हणजे आता डॉक्टर सांगतात व्हेंटिलेटर बंद करा आणि चालू ठेव. सो दॅट इज आयसीयू केस विच आय विल 100% अटेंड, सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल करून. पण माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि मी लग्न करू का आणि प्रेझेंट वाईफला डिवोर्स देऊ का, हे अर्जंट बेसचे क्वेश्चन्स नाही. हे तुमचं सोल जर्नी, इट इज युअर चॉईस, गो लेफ्ट और गो राईट. सो हे अर्जंट नसू शकतात. आणि परत बॅक टू स्क्वेअर फायनान्शियलचं पण मी क्लिअर करते येते की सोहमला पण फायनान्शियली प्रॉब्लेम असेलच, कारण सोहमच्या बँकेत जर 5 लाख असतील तर त्याला 10 लाख हवे असतील. मी पण फायनान्शियल क्रायसिस मध्ये आहेच आणि अंबानी पण असतीलच ना. त्यांचे पण असतात प्रोजेक्ट्स जे होत नाहीये. आता आपल्या तिघांच्या लेवलमध्ये सगळेच फायनान्शियल क्रायसिस मध्ये, राईट. पण मग आता अर्जन्सी कुणाला आहे? जर अंबानी सारखा व्यक्ती, ही कॅन वेट फॉर 3 months. ही इज नॉट, ते काही रोडवर येणार नाही 3 महिने आकाशिक नाही झालं तर. पण एखादा व्यक्ती जो खरंच गरजू आहे, ज्याच्या बँकेची लोक घरात येऊन घर जप्त करायची वेळ आलेली आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि वाईफ आणि मुलांना बाहेर यायची वेळ आहे, तर ती अर्जंट केस आहे. सो थोडंसं म्हणजे मला असं लोकांना म्हणायचंय की अर्जन्सी सांगताना जर काय प्रॉपर असेल तर मग मला ना खरंच जे नीडफुल आहे त्यांना हिलिंग द्यायला जास्त आवडेल. आणि म्हणजे ते तो एक मूवी होता अगबाई अरेच्या,
तर त्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हाला आले असतील एक्सपिरियन्सेस की थोडी बेसिक तरी माहिती सांगा असं आपण म्हणतो ना, पण काही लोक असं असतात की नाही ओळखा ना तुम्ही, तर हे पण असं करू नका, कारण थोडी बेसिक माहिती तरी तुम्ही दिली पाहिजे जसं दर्शिका. नाही, पण मला हे अनुभव आलेच हो, म्हणजे क्लायंट्स येतात आणि ते माझी परीक्षा घ्यायला बसतात फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे एक क्लायंट, जसं मी तुम्ही आता उल्लेख केला स्वामी समर्थांचा, तसंच एक अजून क्लायंट आली होती आणि त्या बसल्या माझ्या समोर आणि त्या मला म्हणल्या तुझं तू शोध. आता आकाशिक मध्ये मला दिसलं की शी वॉज नॉट हॅव्हिंग हजबंड. ओके. पण मी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तर त्या सगळं व्यवस्थित म्हणजे घालून होत्या की ज्याच्यावर आपण हे कमेंट करणं चुकीचं आहे की तुम्हाला मिस्टर नाहीये. आता मी डायलेमामध्ये आले ना की मी काय सांगू, मास्टर्स तर हे सांगतात, बरं त्या बसलेल्या आहेत त्या तर वेगळ्या ह्याच्यात आहे. सो मग बऱ्याच वेळ असं झालंय, फायनली मी सांगितलं त्यांना, कारण मला पण ओरडणी बसतात, कारण मी फक्त मीडिएटर असते, मी माझं डोकं कुठेच लावत नाही, जे येतं ते मी सांगते. मग त्याच्यानंतर त्या रडल्या आणि मग म्हणल्या की हो, म्हणजे त्यांचे मिस्टर करोनात गेलेले होते. सो मी परत लोकांना सांगेन की विद्येची परीक्षा घेऊ नका आणि जर फेथ नसेल तर येऊ नका, असं माझं म्हणणं आहे. जर येणार असाल तर फुल फेथनी बसा समोर, नाहीतर मग अवॉइड इट. कारण कुठली पण गोष्ट जर तुम्ही शंका ठेवून केली तर ती फळाला येत नाही. आणि तेच तुम्ही एका दगडातही जर फेथ ठेवला छोट्या, की अरे तो माझ्याबरोबर असला की मी प्रोटेक्टेड आहे, जेव्हा त्या दगडाला काहीच व्हॅल्यू नाहीये, तर तो दगड खरंच प्रोटेक्शन देतो तुम्हाला. सो तुम्ही फेथ ठेवून करा, असं मी लोकांना सांगेन. आणि मला म्हणजे असं ऍज अ थर्ड पर्सन म्हणून बघताना ना असे लूप्स कुठेतरी दिसत होते. मग तुम्हाला असं कधी झालंय का की म्हणायचं की नाही मला क्लास करायचा आहे, कोर्स करायचा आहे, आणि मग तुम्ही अटेंड केलं की म्हणणार की नाही आधी माझं रेकॉर्ड्स बघा ना प्लीज, मग मी क्लास जॉईन. आहेत ना, असे पण आहेत. कारण कुठेतरी, आणि मला माहित नाही की सगळे कनेक्टेड असतात का, आय डोंट नो, पण ते मला मेसेज करतात की मॅम क्लास करायचा, आणि मी सगळी माहिती देते आणि मग नंतर ते म्हणतात की आम्हाला हे करायचंय. मग त्यांना तो पण रोष येतो की क्लासवाल्यांना मी अटेंड करते आणि क्लायंट्सला मी अटेंड करत नाही. तर मी परत एकदा सांगायचे इच्छुक आहे की मला ही विद्या खूप लोकांपर्यंत पोचवायची आहे, कारण जेवढे जास्त हिलर्स होतील तेवढी सोसायटीला बेनिफिट होईल, आणि जेवढं ही विद्या लोकांना कळेल जेवढे सेल्फ मीड होतील किंवा स्वतःची स्वतः हिलिंग करतील, तर मला असं वाटतं की प्रोग्रेस जास्त दिसेल. म्हणून मी क्लासवाल्यांना अटेंड करते, बाकी काही नाही. आणि इथं मला अजून एक उल्लेख करायचा आहे की काही लोकांनी मला असे पण कमेंट्स दिले की मी सरनेम वाचून क्लायंट्स घेते. ओके. सो मला इथे क्लिअर करायचंय की मी कुणाचे सरनेम बघत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी स्पेसिफिक एक क्राऊड की हे सरनेम असेल तर असं करेन, पण तसं नाहीये. मी खूप सगळ्या लेवलचे पॉडकास्ट थ्रू केलेले आहेत, पण अनफॉर्च्युनेटली काय होतं, पॉडकास्ट बघून लोक येतात, कॉल करतात, पण जेव्हा त्यांचं सेशन होतं तेव्हा ते फीडबॅक टाकत नाहीत पॉडकास्टवर की आमचं झालं आणि आम्हाला अटेंड केलं आणि आमचा फोन उचलला. हे सांगताना लोक सांगत नाही, पण जे करत नाही ते मात्र हायलाईट करतात. सो मी परत एकदा सगळ्यांना सांगायचे इच्छुक आहे, मला कुठेही मार्केटिंग करायची नाही, पैसा गमवायचा नाही. सो मला माझ्या बॉडीला जेवढं जमेल तेवढं मी करेन. मॅक्स टू मॅक्स 3 क्लायंट्स मी करू शकते, त्याच्या पलीकडे मी करू शकत नाही. सो जर पेशन्स असेल तर प्लीज थांबा आणि बेअर विथ मी. ओके. तर दर्शिका, ते तुमचे खूप खूप आभार. फायनली आपला पॉडकास्ट झाला, लोकांना त्यांची उत्तर आता मिळाली असतील. फायनली त्यांना गुगल फॉर्मची लिंक पण मिळाली असेल, जी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन तो फॉर्म फिल करा आणि मग तुम्हाला ताई कॉल करतील. तुम्हाला काही सांगायचं आहे लोकांना? मला फक्त लोकांना एवढंच सांगावं असं वाटेल की तुमचा अध्यात्म वाढवा, देवाचं करणं वाढवा, स्पिरिच्युअली ग्रो व्हा आणि मग स्वतःचे एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला जो काही कॉन्फिडन्स येईल अध्यात्म वाढवून, तो खूपच वेगळा एक्सपिरियन्स असेल. आणि जास्तीत जास्त देवाच्या म्हणजे युनिव्हर्सशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा. ह्याच्यात मी कुठेच असं सांगत नाही की देवाचं म्हणजे मंदिरात जा, पोथ्या वाचा, पण स्वतःचा वेळ द्या, सेल्फ अनालिसिस करा आणि युनिव्हर्सशी कनेक्ट व्हा. एवढंच मी सांगू इच्छुक आहे.
आणि थँक्यू सो मच. नाही, थँक्यू सो मच परत एकदा तुम्हाला. आणि आमचा पहिल्या पॉडकास्टची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो पण तुम्ही बघा, तुमचा फीडबॅक कमेंट मध्ये सांगा. आणि जे आपल्याकडून एक काय म्हणू, सॉरी दर्शिका, ते तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल आमच्या सगळ्यांतर्फे मी तुमची माफी मागतो. नाही गरज नाहीये, पण इट्स ओके. मग तो पण एक्सपिरियन्स येणं गरजेचं होतं. पण एनिवेज सगळं छान झालं आणि मला प्रेमही भरभरून मिळालं. म्हणजे थोडेसे बॅड एक्सपिरियन्स सोडले तर बाकी लोकांनी खूप जास्त प्रेम दिलं, त्याच्यासाठी मी परत एकदा थँक्यू म्हणते आणि विश्वास ठेवला त्याच्यासाठी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. त्यामुळे तुमची जी रिक्वेस्ट होती ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, फॉर्म्स तुम्ही फिल करा, ताई तुम्हाला कॉल करतील. आणि ताई, आपल्या स्वीट टॉक्सच्या रिच्युअल प्रमाणे आपण पॉडकास्ट एंड करताना फीस्ट बमने पॉडकास्ट एंड करूया. थँक्यू सो मच.